मित्रांनो, मनामध्ये जर जिगर असेल ना, मी हे करू शकतोच किंवा आता मला हे केलंच पाहिजे, असा कणखरपणा जो असतो तो असेल, निर्णय क्षमता चांगली असेल तरच या मानवी जीवनात माणूस टिकू शकतो. आणि मग इंडियन आर्मीचा जर विचार केला, एखाद्याला फौजी व्हायचं आहे, पण ते होण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं असे काही गुण उपजत असावे लागतात, तरच तुम्ही तिथे टिकू शकता. अदरवाईज वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नंतर जमत नाही म्हणून परत आलेल्यांची संख्यासुद्धा कमी नाही आहे. कारण प्रत्येकाला तिथलं ट्रेनिंग, तिथली डिसिप्लिन, तिथलं खडतर आयुष्य, कधीही कोणताही प्रसंग येऊ शकतो, ही परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपल्याला इथं तोंड द्यायचंच आहे या गोष्टींना, हे माहिती आहे, तीच माणसं तिथं टिकतात. आता आज मी तुम्हाला इतकं का सांगतोय? कारण आज मी अशा एका व्यक्तीविषयी तुमच्यापर्यंत माहिती पोचवणार आहे, जो 1981 सालचा जन्म आणि साधारणत 2010 साली घडलेली घटना. 81 सालचा जन्म असलेली व्यक्ती 2010 साली जर तुम्ही हिशोब कराल तर ती किती वर्षाची असेल पहा तुम्ही. म्हणजेच थोडीफार आर्मीमध्ये सर्व्हिस झाल्यानंतर गुरखा रेजिमेंटमध्ये जॉईन झालेला हा एक जांबाज सैनिक इंडियन आर्मीमध्ये दाखल झाला. गोरखा रेजिमेंट, या रेजिमेंटचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी शत्रूच्या छातीत धडकी भरते. कारण आर्मीमध्ये अशीही उदाहरणं आहेत की रायफल काम करेना आणि मग कमरेला लटकवलेली कोकरी काढून 4 ते 5 सैनिकांचा, ज्यांच्या हातात रायफल आहे अशा सैनिकांचा खात्मा केलेली या गुरखा रेजिमेंटमध्ये सैनिकांची उदाहरणं आहेत. आता अशा या रेजिमेंटचा सैनिक, आपल्याकडं नॅटो म्हणून एक संस्था आहे, जगभरातले 31 देश त्याचे सदस्य आहेत. करार असा असतो की या 31 देशांपैकी कोणत्याही देशावर जर कुठल्याही देशाने आक्रमण केलं तर बाकीच्या 30 देशांनी त्यांना लगेच मदत करायची आहे. आता अशीच मदत नॅटोने पाठवली होती अफगाणिस्तानला, आणि नॅटोच्या ठिकठिकाणी चौक्या होत्या. मग काही रस्ते सिक्युरिटी द्यायची असेल, काही चेकपॉईंट्सला सिक्युरिटी द्यायची असेल, कुठे काही गोंधळ माजू नये शहरात, कुठे हल्ला होऊ नये महत्त्वाच्या ठिकाणी, असे सगळे चेकपॉईंट, अशा काही छोट्या छोट्या पोस्ट्स या नॅटोनी बनवल्या होत्या. आणि नेमकं एका चेकपोस्टवरच्या 4 लोकांना अतिशय तातडीचा निरोप आल्यामुळे कुठेतरी दुसऱ्या चौकीवर जावं लागलं, आणि त्या चेकपोस्टचा खालच्या साईडला असलेला मोठा दरवाजा बंद करून ही टीम निघून गेली. तेवढ्यात, म्हणजे ही टीम गेल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासात त्या गेटजवळ जो सैनिक त्या पोस्टवर खंबीरपणे उभा होता त्याला हालचाली जाणवल्या. प्रथमदर्शनी त्याला इतका काही संशय नाही आला,
की एखादं जनावर काहीतरी गेटजवळ आलं असेल असं समजून त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. पण ती हालचाल थोड्या वेळाने त्याला वेगळ्या प्रकारची जाणवू लागली आणि म्हणून त्याने कानोसा घेतला. जे काही त्याच्याकडं बायनॅक्युलर होतं त्यातनं त्याने पाहिलं तर तालिबानी 2-4 सैनिक गेटच्या जवळ माईन्स पुरण्याकरता, म्हणजे आता गेटपाशी जर कोणी आलं व्हेकल घेऊन तर तो तिथेच उडाला पाहिजे यासाठी माईन्स पेरण्यासाठी खड्डे खणत असताना त्याला दिसलं. आता चेकपोस्टवर तर बाकीची 4 माणसं निघून गेलेली, काही घडणार नाही अशा अंदाजाने ते निघून गेले. आणि इथं हा एकटा गोरखा पहा, अगदी 1981 साली जन्मलेला, 2010 सालची घटना आहे मित्रांनो. हार्डली त्याची 7-8 वर्ष नोकरी झालेली आणि त्याच्यावरती हे संकट. त्यांनी पाहिलं की 2-3 भिंतीवरनं चढत आहेत आणि त्यांच्या मागं गाडीत परत तालिबानी लोक आलेले आहेत. 15-20 सैनिक तालिबानचे, त्यांना आता सैनिक म्हणा किंवा अतिरेकी म्हणा, पण यांच्यावर हल्ला करायला नक्की ते आलेले होते. एकतर परक्या प्रदेशात याचं डेप्युटेशन झालेलं, गोरखा रेजिमेंटकडून हा अफगाणिस्तानला नेटोच्या कराराप्रमाणे गेलेला आणि समोर 15 ते 20 तालिबानी अतिरेकी, त्यांच्याकडं ग्रेनेड्स आहेत, रायफल्स आहेत, सगळे इम्पोर्टेड शस्त्र आहेत त्यांच्याकडे, हे दिसतंय त्याला. आणि तो एकटा. ठीक आहे, एक मशीन गन होती त्याच्याकडे, त्या चेकपोस्टवर मशीन गन लावून ठेवलेली असते. त्यांनी शेवटी निर्धार केला, अब तो मौत पक्की है, 15-20 लोगों के सामने मैं अकेला कैसे निभाऊंगा. कमांडरला त्यांनी लगेच हॉटलाईनवरून फोन करून बातमी दिली आणि परतायला सांगितलं योग्य त्या जवानांसहित. तोपर्यंत चौकी तर लढवली पाहिजे आणि गोरखा रेजिमेंटची हीच तर मनातली जिगर आहे. एका क्षणी थोडासा गांगरून गेलेला हा, तसा पाहिला तर ज्युनियर जवान, 5-6 वर्ष नोकरी झालेली आणि परदेशातलं पहिलं पोस्टिंग. मित्रांनो, नुसता तुम्ही विचार करा की आपल्याला नुसता हा विचार आला की समोर तुमच्या 15-20 लोक शस्त्रधारी आहेत, ग्रेनेड्स आहेत, सगळे इक्विपमेंट्स घेऊन आलेले आहेत चौकी उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने, आणि तुम्ही एकटे आहात. काय करणार? काय करू शकता तुम्ही? मौत बिलकुल पक्की है असं जेव्हा त्याला मनात आलं त्याच वेळेस त्यांनी ठरवलं, मरना ही है तो इन सब का खात्मा करके मरूंगा. आणि त्यांनी ट्रिगरवरचं बोट लगेच दाबायला सुरुवात केली मशीनगनमधनं, अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. भिंतीवरनं चढणारे 2 अतिरेकी जागीच ढेर झाले आणि ते माईन खणणारे, माईन पेरण्यासाठी खड्डा खणणारी माणसं ती पण जागीच ढेर झाली. या 15पैकी 5-6 माणसं जागी ढेर झाल्यानंतर ह्याचा उत्साह अजून वाढला आणि तिकडे सुद्धा हा गोळीबार कुठून होतं हे समजल्यावर त्याच्यावर सुद्धा गोळीबार चालू झाला. तथापि उंचावरती हा असल्याचा त्याला फायदा होत होता आणि तो त्यांचा मारा चुकवू शकत होता. अशातच मशीनगनच्या गोळ्या संपल्या आणि तिकडं अजून 3-4 अतिरेकी शिल्लक आहेत असं दृश्य त्याला दिसतंय. दुसरी त्याने गन उचलली आणि त्यातून परत 1-2 त्याने खात्मा केला. असं करता करता त्याच्याकडचे ग्रेनेड्स पण संपली, पण तिकडे सगळे अतिरेकी संपले असं दृश्य दिसेना. त्याचं नशीब चांगलं की त्याच्याकडचं सर्व काही दारुगोळा संपळायला आणि तिकडून त्याची कोमक यायला एकच गाठ पडली आणि अक्षरशः 15-16 लोकांशी लढताना हा आपला गोरखा, हा तरुण, हा एक युवक गोरखा रेजिमेंटचा सैनिक आपला भारताचा, त्या तालिबान्यांशी 15 मुडदे पाडून जिंकून ताठ मानेनी परत आला. मित्रांनो, हे असे जिगरबाज लोक आपल्या इंडियन आर्मीमध्ये आहेत आणि त्यांचा हा पराक्रम तुमच्या मनापर्यंत पोहोचवावा याच एका सद हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे. नक्की शेअर करा. जय हिंद, जय भारत.